तर राम राम मंडळी, मी घेऊन आलेलो आहे पंढरपूर येथील मंदिरा कशा प्रकारे बसलेली आहे आणि तिथे परिसर कोणत्या प्रकारे आहे ते बघणार आहोत. तरी आपण चला बघूयात की परिसर हा नदीकाठी 14 घाट बांधलेला आहे, मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे 1.2 किलोमीटर व विष्णुपद वेणुनाथ हे संस्थान आहे आणि गावाकडच्या दक्षिणेस सुमारे 1.6 किलोमीटर वर गोळापूर येथे गोपाल कृष्णाचे देऊळ आहे. आणि याशिवाय पंचमुखी मारुती, भुलेश्वर, पद्मावती देऊळ आहे आणि तिथे तळे पण आहे. व्यास, अंबाबाई, लखुबाई, यमुनाबाई, ज्योतिबाई, नागरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, टकपिटा आणि विठोबा, काटेश्वर आणि गोदावरींकेवर राम, खाजगी लिलेवाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांची सोन्याच्या मूर्ती, नामदेवा मंदिर आणि शंकरपरी, बनशंकरी आणि मल्लिकार्जुन आणि तांबडा मारुती, मुरलीधर, गोरेचा महादेव आणि चंद्रभागा, दत्तवाटीश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारुती, चौफळा विष्णू, पंचायत नपारवली दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतर काही मंदिरे पंढरपुरात आहे. आणि अलीकडेच काही नवीन मंदिरेही झाले असून तेथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. 1946 मध्ये साने गुरुजी महात्मा गांधी विरोध डावलून आणि हरितजन्य पंढरपुराच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरितजन्य मंदिर, हरिजनाना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या काठी वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देवकर यांचे व गोविंद बुवा आणि आंबेडकर गोविंद बुवा चौफडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आणि असे आहे. या यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात आणि त्रिलोक नामभवन, तनपुरी मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वस्तू पंढरपुरात आहेत. अशा प्रकारे पंढरपुरामध्ये कोणची मंदिरं आहे तर ते आपण बघूयात की तिथे भरपूर असे 2-3 किलोमीटर पर्यंत मंदिरं आहेत. आणि मारुती, भुलेश्वर, पद्मावती आणि देऊळ आणि तळे असे व्यवस्था आणि अंबाबाई, लखुबाई, यमाई, ज्योतिबा, नागरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, टाकपिठा, विठोबा, काटेश्वर, गोलंकेश्वर राम आणि खाजगीवाली वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती आहेत. आणि नामदेव मंदिरी, शंकरपरी, बनशंकरी, मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गोरेचा महादेव, चंद्रभागा, दत्त विटीवर
महादेव, बिरजा महादेव, काळा मारुती आणि चौफळा विष्णू पंचायत नपारावरील दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहे आणि अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून तेथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. 1946 मध्ये साने गुरुजी महात्मा गांधी यांचा विरोध आणि डावलून हरिजनांना पंढरपुराच्या मंदिरात प्रवेश मिळवून अशा प्रकारे त्यांनी त्यांचा डाव मिळवून आणि 1946 मध्ये असा त्यांचा प्रवास झालेला आहे. ते हरिजन नाना मंदिर खुले करण्याचा प्रयत्न आणि खुले झाले, पण चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व गोविंदबुवा आंबेडकर, गोविंदबुवा चोपडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यावेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात. अशा प्रकारे पंढरपूर येथील आपण परिसरातील माहिती घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर माहिती येत राहील. त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील. त्याकरिता हे करणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद मंडळी.